बघू शकता एकदम सुंदर कपड्यापासून, छोट्याशा कपड्यापासून आपण हा छोटासा कॉइन पाऊच बनवलेला आहे। बघा भरपूर स्पेस आहे याच्यामध्ये कॉइन ठेवायला तुम्हाला। आणि आपण वेगळ्या पद्धतीने चेन लावलेली आहे। स्टिच करणार आहोत कॉइन पाऊच। आपल्याकडे छोटी मोठी जी आपली चिल्लर असते ते ठेवायला, आपण जर मोठ्या पर्समध्ये ठेवली तर लवकर सापडत नाही, त्याच्यासाठी आपण आज कॉइन पाऊच शिवणार आहोत। तर त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते। हे बघा, जी रुंदी आहे ती आहे 4.5 इंच आणि जी उंची आहे ती आहे 10.5 इंच। असा एक तुम्हाला कपडा घ्यायचा आहे। खाली अस्तर, आतमध्ये पोतडी, वरतून मेन कापड, त्याला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अशा स्ट्रीप घ्यायच्या आहेत, त्या आपल्याला वरतून आणि या साईडने जॉईन करायला लागणार आहे। आणि या एका स्ट्रीपचा आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे। असं फोल्ड करून तो आपल्याला हँडल म्हणून अटॅच करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला 5 इंच 4.5 इंचाची चेन घ्यायची आहे। त्याच्यात अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे, कारण रनर टाकण्यासाठी अर्धा इंच केव्हाही चेन आपली जास्त जावी। त्याच्यानंतर याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला इथे जॉईन करायचे आहेत। तर कशी शिवायचं कॉइन पाऊच मी तुम्हाला सांगते। चला मग बघूया कॉइन पाऊच कसं शिवायचं। त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच नवनवीन क्रिएटिव्ह गोष्टी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला मग। हे बघा, चेनचा एक पार्ट घ्यायचा आणि तो दुसऱ्या पार्टवर ठेवायचा आहे आणि चेन अटॅच करून घ्यायची आहे। एका बाजूने चेनीचा एक्स्ट्राचा जो अर्धा इंच पार्ट जास्त घेतलेला आहे तो एका साईडला करायचा आहे आणि चेन अटॅच झाल्यानंतर तिला दाब स्टिच देऊन घ्यायची आहे। दाब स्टिच देताना बरोबर खाली जे कपडा आहे त्याच्यावरती स्टिच आली पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो दुसरा चैनीचा भाग आहे तो दुसऱ्या भागावर अटॅच करायचा आहे। पण आधी बघून घ्यायचा आपण चैनीचा एक्स्ट्राचा पार्ट कुठे ठेवलेला आहे जास्त, त्या साईडला तुम्हाला तो चैनीचा दुसरा पार्ट पण जास्त ठेवायचा आहे। आणि त्याच्यानंतर तिथे सुद्धा आपल्याला चेन अटॅच करून घ्यायची आहे। चेन अटॅच झाल्यानंतर इथे पुन्हा आपल्याला दाब स्टिच देऊन घ्यायची आहे। दाब स्टिच दिल्यानंतर हे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला रनर ॲड करून घ्यायचा आहे। फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये रनर ॲड करून घ्यायचा आहे। रनर ॲड केलेला आहे मी। त्याच्यानंतर त्याला पलटी करून घ्यायचं आहे। त्याची उलट साईड जी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे बघा, व्यवस्थित करून घ्यायची। चेन पण पुढे सरकवून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचा पार्ट आपण ठेवलेला होता चेनीचा तो कट करून घ्यायचा आहे आधी। त्याच्यानंतर या पॉकेटचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। सेंटरला नॉच करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं सेंटर आपल्याला समजेल कुठे आहे। त्याच्यानंतर आपली चेन जी आहे ती सेंटरवर ठेवायची आणि स्टिच करून घ्यायचं आहे। एक साईड आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। हे बघा, मी जशी केली तशी लॉक्सची स्टिच करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला ज्या साईडने आपण स्टिच केलेला आहे त्या साईडने आपल्याला अर्धा इंचाचे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत। एका साईडला बॉक्स तयार केल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम अर्धा इंच खालून आणि अर्धा इंच साईडने असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तो बॉक्स तयार केल्यानंतर त्याला आपण कट करून घेणार आहोत। हे बघा, व्यवस्थित कोपरा निघेल असं तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित कोपरा निघायला पाहिजे असा तुम्हाला कट करून घ्यायचा आहे। अर्धा इंच इकडून आणि अर्धा इंच तिकडून सेम आपले जे बॉक्स आहे ते तयार झाले पाहिजे। त्याच्यानंतर तिथे आपल्याला बॉक्सला अशा प्रकारे शिलाई लावून घ्यायची आहे। हे बघा, हे बघा, मी शिलाई लावत आहे। व्यवस्थित शिलाई लावायची, दोन्ही साईडला सेम आले पाहिजे। जास्त एका साईडला जास्त कापड नाही, एका साईडला कमी कापड असं नाही झालं पाहिजे। व्यवस्थित अर्धा इंचाचे आपल्याला बॉक्स ते रेडी करायचे आहेत आणि तिथे दाब स्टिच द्यायची आहे। दाब स्टिच दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरती पुन्हा डबल टिप देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडला। आणि डबल टिप दिल्यानंतर हे बघा, असा काही आपला बॉक्स तयार होतो। त्याच्यानंतर त्याला आपली सरळ साईड जी आहे त्या साईडने पलटवून घ्यायचं आहे। जे कोपरे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे बोटाने। दोन्ही बॉक्सचे कोपरे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहे। हे बघा, बोटाने व्यवस्थित ते कोपरे बाहेर आले पाहिजे। हे बघा, असं आपलं पॉकेट रेडी झालेलं आहे। आता काय करायचं आपल्याला, या पॉकेटचा सुद्धा सेंटरमध्ये आपल्याला चेन बघायचं आहे आणि चेन तिथे अटॅच करायची आहे, आतमध्ये दोन्ही साईडने फोल्ड करून।
हे बघा, मी जसं फोल्ड केलं आहे ना तसंच तुम्हाला फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित आपली शिलाई जी आहे ती लावून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे चेन लावून खोलून बघायची. त्याच्यानंतर पुन्हा तिच्यावरती डबल स्टिच करून घ्यायचं आहे. डबल स्टिच केल्यानंतर हे बघा, आपला असा काही बॉक्स रेडी झालेला आहे पाऊच. त्याच्यानंतर आपल्याला एक स्ट्रिप घ्यायची आहे. स्ट्रिप घेतल्यानंतर तिला एक फोल्ड करून दुसऱ्या साईडने परत फोल्ड करून तिला एक बंद म्हणून एक जे आपले रेडीमेड हँडल असतात तसे आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. छोटंसं हँडल त्याला साईडने कट करून घ्यायचं व्यवस्थित मापाचं, जसं तुम्हाला हवं असेल लहान मोठं तसं. आणि ते आपण हे बघा स्टिच केलेलं आहे ते चैनीच्या मागच्या साईडने अटॅच करून घ्यायचं आहे. अटॅच करून घेतल्यानंतर हे बघा, त्याच्यावरती अटॅच करून घेतल्यानंतर तिथे लॉकची स्टिच द्यायची, मागे पुढे करून लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा, असं काही आपलं हँडल अटॅच झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिथे स्ट्रिप अटॅच करायची आहे. तर त्या मापाची आपण स्ट्रिप कट करणार आहोत. त्याच्यानंतर फोल्ड करून तिथे अटॅच करणार आहोत. हे बघा, अशी फोल्ड करायची आहे सरळ बाजूने आणि त्याच्यानंतर तिथे स्टिच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चैनीवरती पण आपली शिलाई आली पाहिजे, म्हणजे आपली चैन तिथे लॉक होईल. हे बघा, आपली चेन लॉक झाल्यानंतर वरचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आणि परत तिथे आपली डबलची शिलाई लावून घ्यायची, डबल स्टिच करून घ्यायचं आहे. डबल स्टिच केल्याने काय होतं, आपल्या पाऊचला जी आहे ती मजबूती येते आणि लवकर हँडल वगैरे तुटत नाही त्याचं आणि शिलाई पण निघत नाही. तर अशा प्रकारे ते मागे पलटून घ्यायचं आहे तुम्हाला आणि पुढून सुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जसं मी दाखवलंय तसंच तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे बघा, तिथे पण तुम्हाला डबल स्टिच लावायची आहे, म्हणजे जे आपली स्ट्रिप आपण अटॅच केलेली असते ते निघत नाही आणि चेनचा भाग आल्यामुळे तिथे जाडसरपणा येतो, त्यामुळे थोडं ओढून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपलं पाऊच जे आहे ते तयार झालेलं आहे. एकदम रेडीमेड स्टाईल, खूप सुंदर असं पाऊच रेडी झालेलं आहे आपलं. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा, किती सुंदर पाऊच आपला कॉइन पाऊच रेडी झालेला आहे. डिझाईन तुम्ही बघू शकता, किती सुंदर दिसत आहे. तिथे आपण दुकानात जाऊन बघतो तिथे फक्त राऊंडमध्ये तुम्हाला कॉइन पाऊच दिसतील. असे डिझाईनचे पाऊच फक्त तुम्ही घरी बनवू शकता आणि सेल सुद्धा करू शकता. तर तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर कपड्यापासून, छोट्याशा कपड्यापासून आपण हा छोटासा कॉइन पाऊच बनवलेला आहे. बघा, भरपूर स्पेस आहे याच्यामध्ये कॉइन ठेवायला तुम्हाला आणि आपण वेगळ्या पद्धतीने चेन लावलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा कॉइन पाऊच नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असेच नवनवीन क्रिएटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.